होत असते आणि त्याकरता जर काही आपल्या कानावर काही ताबडतोब खुलासा करून घ्यावा, मीडियाकडे बोलून घेणं निश्चितपणे चांगलं होईल। माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आप्पा शिंदे, प्रमोदराव शिवसेनेने समन्वय समिती प्रत्येक विधानसभा निहाय बनवलेली आहे। त्याचप्रमाणे भाजप प्रत्येक विधानसभेसाठी असेल आणि भेटून काम कसं अधिक गतीने पुढे जाईल आणि जास्तीत जास्त मतदान डॉक्टर शिंदेचं आहे आणि सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे। निश्चितपणे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना होणारे उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळतो। प्रमोद इंदुराव यांनी उल्लेख केल्याप्रमाणे अंबरनाथ पासून अगदी निवडणूक 20 मेला आहे आणि निश्चितपणे अनेक मतदार आपल्या गावी जात असतात आणि अशा वेळेला। नमस्कार, माझं नाव सुभाष गायकवाड, मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे। आजची बैठक एक राष्ट्रवादीच्या वतीने महायुतीतला एक घटक म्हणून एक मोठ्या उत्स्फूर्त वातावरणामध्ये पार पडली। आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मग ते महिला आघाडी असतील, आमचे युवकचे असतील, इतर सेलचे असतील, म्हणजे सेवादल, सामाजिक न्याय किंवा आमच्या फ्रंटलचे मोठ्या उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आम्ही सर्वांनी खात्री दिली आणि खासदार साहेबांनी पण त्या गोष्टीला मान्य केलं। तेही त्या गोष्टीला पूर्णतः पॉझिटिव्ह होते। येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात हा इथं बदल दिसेल आणि जसं म्हटलं गेलं काही वक्त्यांच्या वतीने माध्यमातून का ही आमची जिंकण्याची आणि हारण्याची लढाई नसणार आहे, तर रेकॉर्ड ब्रेक कसा होईल, मोठ्या मताधिक्याने तिन्ही पक्षाचा संगम जो झाला आहे त्या माध्यमातून जे मतदार आमचे राजा आहेत, मतदार राजांना आम्ही मोठ्या प्रमाणात मतदानाकरता प्रेरित करू, त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गळ घालू आणि त्या माध्यमातून एक महाराष्ट्रात एक अभूतपूर्व अशा मोठ्या मताधिक्यांनी सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना निवडून आणण्यास आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच सांगेन। स्टार्ट करू। माझं नाव प्रवीण मुसळे, मी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस या पदावर आपणबरोबर काम करतो आहे। आजची ही महायुतीची बैठक आपण इथे लावली होती की सगळे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे, विशेषतः यांचा हा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांना निवडणुकीच्या माध्यमातून कशा प्रकारे असणार आहे, त्या कामाची रूपरेषा कशी असणार आहे, मतदारांपर्यंत कसं पोचायचं आहे, कुठल्या प्रकारे कसं प्लॅनिंग करून मायक्रो लेवलला काम करायचं आहे, या पद्धतीचा हा मार्गदर्शन मेळावा आता आपण इथं आयोजित केलेला होता। तर ह्या संदर्भात त्यांनी सगळ्या नेत्यांनी, BJPच्या नेते असतील, आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलं, इंदुराव साहेब आहेत यांनी मार्गदर्शन केलं, जिल्हाध्यक्ष आप्पा शिंदे यांनी इथं विशेषतः योग्य प्रकारे कसं काम आपल्याला करायचं आहे या पद्धतीचं इथं मार्गदर्शन केलं आणि प्रचंड प्रमाणात आपण बघितलं असेल तर इथे पदाधिकारी हे पक्षाचे राष्ट्रवादीचे हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि घरोघरोपर्यंत जाऊन कसा प्रचार केला पाहिजे, कुठल्या पद्धतीत, या पद्धतीत हे सगळ्या नेते मंडळींनी मार्गदर्शन इथं केलेलं आणि त्या पद्धतीत सगळे पक्षाचे पदाधिकारी आता इथे कामाला लागतील उद्यापासून। धन्यवाद। हे पूर्ण उभे राहणार आहे, हा मेळावा आज इथे झालेला आहे, हॅट्रिकही करणार आहेत। आज या मेळाव्यामध्ये तुम्ही उपस्थित आहात, तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारचं तुम्ही बोला? आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आताचे उमेदवार यांच्या निवडणुकी प्रचारार्थ आजचा हा मेळावा घेण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही विधानसभेतून जे आपल्या कल्याण लोकसभेमध्ये विधानसभा मोडतात, कल्याण ग्रामीण विधानसभा असेल, डोंबिवली विधानसभा असेल, कल्याण पूर्व विधानसभा असेल, या तिन्ही विधानसभा प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी मार्गदर्शन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं। आमचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे असतील, गोपालजी लांडगे साहेब असतील, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे शशिकांत शिंदे साहेब असतील, लोकसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे, हे महायुतीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून द्यावे यासाठी एक संकल्प या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेला आहे। मी कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मा माली तसेच DPTC सदस्य। धन्यवाद।